महाराष्ट्रातील ओबीसी, भटके विमुक्त, बलुतेदार, अबलुतेदार, विशेष मागास वर्गासहित वेळोवेळी मराठा जातीच्या ओबीसीमधील घुसखोरीला ठाम विरोध करत आलेला आहे। मात्र राज्य सरकार मराठा जातीच्या राक्षसी दबावासमोर झुकत आहे। कमिट्यांवर कमिट्या, बैठकांवर बैठका आणि जीआरवर जीआर काढतायत। 2 सप्टेंबर 2025 रोजी हैदराबाद गॅझेटमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत जो शासन निर्णय केलाय तो ओबीसीना आरक्षणापासून बेदखल करण्याचाच प्रकार आहे। त्यामुळे राज्य सरकारचा ओबीसी समाज तीव्र निषेध करतोय। मराठ्यांच्या अशा लांगून चालनामुळे आपलं सरकार मराठा धार्जिण असल्याची आणि ओबीसी विरोधी असल्याची तमाम ओबीसींची भावना झाली आहे। इतर मागास वर्ग अर्थात शेतकरी, बलुतेदार, अबलुतेदार, भटके विमुक्त जमाती यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत। त्यांना मुळातच अतिशय तुटपुंज आरक्षण मिळतंय आणि त्याची पूर्ण क्षमतेनं आणि योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याची सरकारची नियत नाही। या उलट मराठा जातीची प्रचंड ताकद आणि झुंडशाही समोर शासनानं मराठा जातीला रेड कार्पेट अंथरून चालूच ठेवलंय। याचं वैषम्य वाटतंय। ओबीसी बाबत शासनाच्या या पक्षपाती वागणुकीमुळे महाराष्ट्रातील तमाम ओबीसींमध्ये शासन विरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली आहे। त्यामुळे हे निवेदन ओबीसी जनमोर्चा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळेला उपाध्यक्ष दशरथ पाटील, लक्ष्मण गायकवाड, डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, प्राध्यापक टी.पी. मुंडे, डॉक्टर बी.डी. चव्हाण, विलास काळे, नवीनचंद्र बांदिवडेकर, मृणाल ढोले पाटील, मच्छिंद्र भोसले, शिवाजीराव ढेकळे इत्यादी उपस्थित होते।